नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. इथून मागे जे ते 3-4 व्हिडिओ आपण तयार केले त्यातलाच हा पुढचा व्हिडिओ. आपण ही व्हिडिओ बनवते म्हणजे काय, तर प्रत्येकाला आपापल्या जन्मनक्षत्रानुसार स्वतःचं दैनंदिन आयुष्य, त्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक घटनाप्रसंगांना सकारात्मक दृष्टीने सामोरं जाण्यासाठी स्वतःसाठी काय करायचं, स्वतःभोवती काय राखल्यानं तुमची शरीराभोवतीची ऊर्जा ही सकारात्मक आणि शुद्ध संतुलित राहील, या विषय संदर्भातून आपण हे व्हिडिओ बनवतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण राहू आणि शनी या 2 ग्रहांची जी नक्षत्र आहेत, त्या म्हणजे ज्यांची राहूची नक्षत्र आहेत, ज्यांची शनीची नक्षत्र आहेत, त्यांनी काय करायचं स्वतःची बॉडी एनर्जी शुद्ध आणि संतुलित राखण्यासाठी, त्या संदर्भातून आपण हा व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तर शनीची जन्म नक्षत्र आहेत पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा. 3 नक्षत्र शनीची: पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा. तर ज्यांची ही जन्म नक्षत्र आहेत, यापैकी ज्यांचे जन्म नक्षत्र आहेत त्यांनी एक तर शनीची आणि ह्या आपल्या जन्म नक्षत्राची ऊर्जा बॅलन्स ठेवण्यासाठी काय करायचे, तर जप माध्यमातून तुम्हाला 23,000 जप करायचेत रोज, जे की आत्ताच्या घडीला, आत्ताच्या राहणीमानाला, आपल्या जीवनशैलीला शक्य होत नाही. तर दुसरा पर्याय असा आहे की प्रत्येकाने आपापल्या जन्म नक्षत्रानुसार जी जन्म नक्षत्राची आराध्य वृक्ष दिलेली आहेत त्यांचा सदुपयोग साधायचा आहे, त्या आराध्य वृक्षांच्या मुळे आपल्या सोबत राखून. तर शनीचं पहिलं नक्षत्र आहे पुष्य. त्या पुष्य नक्षत्रासाठी सगळ्यात पहिलं पिंपळाच्या झाडाचं मूळ सोबत घ्यायचं आणि त्यालाच जोडून पळसाच्या झाडाचं मूळ देखील सोबत घ्यायचं. ज्यांची शनीचं जे जन्मनक्षत्र आहे पुष्य, त्या पुष्य नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी पिंपळ आणि पळस या 2 झाडांची वृक्षांच्या मुळ्या सोबत राखायच्या आहेत. लक्षात. शनीचं दुसरं नक्षत्र आहे अनुराधा. अनुराधा नक्षत्र ज्यांची आहेत त्यांनी मुख्यत्व नागकेशराचं मूळ सोबत घ्यायचे आणि त्याच्या जोडीला वेताचं मूळ सोबत घ्यायचे. बांबूचं झाडाचं त्याला वेत पण म्हणतो आपण. तर अनुराधा नक्षत्र जन्म नक्षत्र ज्यांची आहेत त्यांनी एक तर नागकेशर आणि वेत या 2 झाडांची मुळं सोबत राखायची आहेत. शनीचं तिसरं नक्षत्र आहे ते म्हणजे उत्तरा भाद्रपदा. हे उत्तरा भाद्रपदा जन्म नक्षत्र ज्यांची आहेत त्यांनी काय करायचे, तर मूळ जे बोलतो ना, कडुलिंबाचं झाडाचं मूळ आणि आवळ्याच्या झाडाचं मूळ, कडुलिंबाचं मूळ आणि आवळ्याच्या झाडाचं मूळ सोबत कुणी राखायचंय, तर ज्यांचं जन्म नक्षत्र उत्तरा भाद्रपदा शनीचं आहे त्यांनी. कारण 23,000 मंत्रजप तर आपलं जपणार नाहीये. मग हा दुसरा पर्याय आहे आपापल्या जन्म नक्षत्राच्या आराध्य वृक्षांच्या मुळ्या सोबत राखण्याचा. बरोबर आहे. त्याही पुढे जाऊन जर हे आत्ताच्या शहरीकरणामध्ये हे जर शक्य होत नसेल तर काय, गरज तर प्रत्येकाला आहे ना. त्यासाठी हीच गरज ओळखून आम्ही दिव्य ऊर्जा नक्षत्र आराध्य वृक्षांची तेलार्क, म्हणजे दिव्य ऊर्जा जो हर्बल सुगंधी तेलार्क या ब्रँडखाली तुम्हाला तुमची गरज भागवण्यासाठी तेलार्क निर्माण करून ठेवलेली आहेत, उपलब्ध करून दिलेली आहेत. आलं लक्षात. शनीची ज्यांची जन्म नक्षत्र आहेत ना त्यांनी एक पक्क लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशुभता
हा प्रकार फक्त केतू, रवी आणि मंगळ ह्या 3 ग्रहांच्या 3 नक्षत्राच्या माध्यमातूनच लाभेल. म्हणजे तुमच्या जीवनात येणारे जेवढी अशुभता आहे ती अशुभता रवी, केतू आणि मंगळ यांच्या नक्षत्रांचं सानिध्य ज्या वेळेस तुमच्या समोर येईल ग्रहांच्या माध्यमातून, त्यावेळेस मात्र तुम्हाला अशुभता तेवढीच जाणवेल. अदरवाईज तुम्हाला इतर कुठल्याही बाबतीतून अशुभता जाणवत नाही. घाबरून जायचे कारण नाही. उगाच कुठल्या तरी काहीतरी कथनाला किंवा कुणीतरी काय सांगितलं म्हणून घाबरून जायची गरज नाही. आलं लक्षात? तर हे होतं शनीचे ज्यांचे जन्मनक्षत्र आहेत त्यांच्यासाठी. आता दुसरा ह्या व्हिडिओमधला ग्रह आहे तो राहू आणि राहूची जन्मनक्षत्र. ज्यांची राहूची जन्मनक्षत्र आहेत. आता राहूची जन्मनक्षत्र कुठली कुठली आहेत? तर आद्रा, स्वाती आणि शततारका. राहूची फ्रिक्वेन्सी, राहूची ऊर्जा तुम्हाला शुद्ध संतुलित राखायची असेल तर दररोज तुम्हाला राहूचे 18,000 जप करावे लागतात, जे आत्ताच्या राहणीमानाला शक्य नाही आहे. म्हणून दुसरा पर्याय आपण काय दिला आपल्या शास्त्राने, तर आपापल्या जन्मनक्षत्राचे आराध्य वृक्षाच्या मुळ्या सोबत राखणे, त्या नक्षत्राच्या सकारात्मक शुद्ध संतुलित ऊर्जेसाठी. येते लक्षात? तर राहूचं पहिलं नक्षत्र आहे आद्रा. तर ज्यांचं आद्रा नक्षत्र आहे त्यांनी चंदनाचं मूळ, चंदनाच्या झाडाचं मुळी सोबत राखायची आहे. नाही मूळ, समजा मुळी नाही मिळाली चंदनाच्या झाडाची, तर किंवा चंदनाचा एक तुकडा तरी सोबत राखायचा आहे, चांगल्या चंदनाचा आहे, ते स्प्रे केलेल्या लाकडाच्या तुकड्याचा नाही. त्याला सोबत नागचाफ्याच्या झाडाचं मूळ देखील सोबत त्याच्यात राखायचं आहे. आलं लक्षात? राहूचं दुसरं नक्षत्र आहे स्वाती. ज्यांची जन्मनक्षत्र स्वाती आहेत त्यांनी काय करायचं आहे, तर सर्वप्रथम तुळशीचं मूळ सोबत राखायचं आहे आणि त्याला जोड म्हणून तुम्ही सावर, म्हणजे काटे सावर, त्याला शाल्मली पण म्हणतात, तुळशीच्या मुळासोबत काटे सावराचं शाल्मलीचं मूळ तुम्ही सोबत राखायचं आहे, त्या स्वाती जन्मनक्षत्राची ऊर्जा शुद्ध संतुलित राखण्यासाठी म्हणून. आणि आता राहूचं तिसरं नक्षत्र शततारका. त्या शततारकासाठी तुम्ही आपट्याच्या झाडाचं मूळ सोबत राखायचे आणि त्याला जोड द्यायचे चिंचेच्या मुळाची, चिंचेचं झाड असतं ना त्याच्या मुळाची. इथे लक्षात? शततारका जन्मनक्षत्र ज्यांची आहेत त्यांनी आपटा आणि चिंच ह्या 2 वृक्षांच्या मुळ्या सोबत राखायच्यात. हे शहरातल्या लोकांना म्हणावं तेवढं शक्य होणं नाही, ते झाडच राहिली नाहीत आता कुठे. तरीसुद्धा त्याच्यावर देखील पर्याय म्हणून आम्ही दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधी तेलार्क ह्या ब्रँडच्या नावाने तुम्हाला तुमच्या जन्मनक्षत्राच्या आराध्य वृक्षाची तेलार्क उपलब्ध करून दिलेली आहेत. ज्यांना आपलं दैनंदिन आयुष्य सुखी, समाधानी आणि एक सुदृढ पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे घेऊन जायचे, त्यांनी आपापल्या जन्मनक्षत्राचं तेलार्क रोज वापरायला सुरुवात करा, ज्याने तुमची निर्णय क्षमता सुदृढ होईल. तेलार्क मागवण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून मागवू शकता. मंडळी, विषय आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे तुमच्या माहितीतल्या मित्रपरिवार, नातेसंबंध, सगळे सोयरे यांच्यामध्ये ज्यांची आदरा राहूचे नक्षत्र, शनीचे नक्षत्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा व्हिडिओ तसा महत्त्वाचा, माहितीपूर्ण आहे आणि ह्याचा सदुपयोग प्रत्येकाला साधता येईल. तर
ह्या व्हिडिओचा विषय आवडलाच आहे तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त संबंधितांपर्यंत शेअर करा, सर्वांना शेअर करा. असाच एक चांगला विषय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु.